आजीच्या कुशीत निवांत निजलेल्या ऋग्वेदला पाहून अवनी आणि अजयच्या डोळ्यात पाणी तरळलं. काल 14 नोव्हेंबर, ऋग्वेदचा वाढदिवस आणि बालदिनसुद्धा. अशा या शुभदिनी अजय आणि अवनीने ऋग्वेदला जगातील सर्वात मौल्यवान गिफ्ट दिलं. अजय आणि अवनी अनाथाश्रमात वाढलेले, आईबापाच्या प्रेमाला पोरके, त्यामुळे आजी आजोबांच्या प्रेमाची ऊब तर ठाऊकच नाही. त्यांना ऋग्वेदला या सगळ्या सुखापासून वंचित ठेवायचं नव्हतं. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, आजी आजोबा दत्तक घेण्याचा. आणि काल त्याच्या वाढदिवशी त्यांनी त्याला एक अनमोल भेट दिली, आजी आजोबा. एका वृद्ध जोडप्याला हक्काचं घर मिळालं. अजय अवनीला आईबापाचं प्रेम तर ऋग्वेदला आजी आजोबांच्या मायाची ऊब. आजी आजोबांना पाहून ऋग्वेदच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव तर अविस्मरणीय होते. त्याची तुलना जगातील कुठल्याच सुखाशी होऊ शकत नव्हती. ऋग्वेदच्या वाढदिवशी असा हा अविस्मरणीय बालदिन साजरा झाला होता. दत्तक आजी आजोबा ही संकल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटते नाही, पण काय हरकत आहे. वयाच्या ज्या टप्प्यावर त्यांना सगळ्यात जास्त आधाराची गरज असते, काळजीची गरज असते, त्याच टप्प्यावर त्यांना वृद्धाश्रमाची पायरी चढवली जाते. ज्या आईबापांनी आपल्या पिल्लांना मोठे करण्यासाठी आपल्या चोचीतला घास त्यांच्या चोचीत भरवलेला असतो, आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालून स्वप्नांचा बळी देऊन त्यांना वाढवलेलं असतं, त्याच मुलांना ते म्हातारपणी जड वाटू लागतात. एक आईबाप 4-4, 5-5 मुलांना अगदी आनंदाने वाढवत असतात, त्यांचं संगोपन करत असतात. पण 4-5 मुलांमध्ये एक आईबाप जड वाटू लागतात. त्यांच्या उतरवयात त्यांना वृद्धाश्रमात सोडून जिवंतपणीच त्यांना मरण यातना भोगायला भाग पाडतात. अजय आणि अवनी सारख्या लोकांना विचारा आईबापाची किंमत. अजयचे आईबाबा लहानपणीच देवाघरी गेले आणि तो आईबापाच्या प्रेमाला पोरका झाला. नातेवाईकांनी त्याला अनाथाश्रमात टाकले, तर अवनीला ती 1 महिन्याची असताना कोणीतरी अनाथाश्रमाच्या दारात सोडून गेले. ते दोघे आईबापांच्या प्रेमाविना अनाथाश्रमात वाढले, त्यामुळे त्यांना आजी आजोबांच्या प्रेमाची ऊब तर ठाऊकच नव्हती. ते दोघे अनाथाश्रमातच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 2 वर्षानंतर त्यांच्या संसाराच्या वेलीवर ऋग्वेद नावाचं फूल उमललं. तो हळूहळू मोठा होत होता. आता तो शाळेत जाऊ लागला होता. तो अवनीला वेगवेगळे प्रश्न विचारून भांडावून सोडत होता. एक दिवस त्याने विचारले, आई सगळ्यांचे आजी आजोबा आहेत, माझेच का नाहीत ग? सगळ्यांचे आजी आजोबा त्यांना गोष्टी सांगतात, त्यांना फिरायला घेऊन जातात, त्यांच्यासोबत खेळतात. माझे आजी आजोबा कुठे आहेत ग? अवनीकडे त्याच्या या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अजय आणि अवनीने खूप विचारांती एक निर्णय घेतला, आजी आजोबा दत्तक घेण्याचा. ते दोघे आयुष्यात ज्या सुखापासून वंचित होते, त्या सुखापासून त्यांना ऋग्वेदला वंचित ठेवायचं नव्हतं. आणि ऋग्वेदच्या वाढदिवशी त्यांनी त्याला जगातील सर्वात अनमोल भेट दिली होती, त्याचे आजी आजोबा. एक वृद्ध जोडप्याला एक हक्काचं घर मिळालं होतं. अजय अवनीला आईबापाचं प्रेम, तर ऋग्वेदला आजी आजोबांच्या मायेची ऊब. या जगात असे अनेक अजय, अवनी आणि ऋग्वेद आहेत ज्यांना आईबापाचं प्रेम हवं आहे, आजी आजोबांची माया हवी आहे. आणि असे अनेक आजी आजोबा आहेत त्यांना एक हक्काचं घर हवं आहे, नातवंडांचं प्रेम हवं आहे. तो आधार, प्रेम त्यांना मिळालं तर म्हातारपण ओझं बनणार नाही, म्हातारपण कष्टदायक राहणार नाही आणि तेही आनंदाने जीवन गीत गातील. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी रिअल स्टोरीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.